सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय पहिला म्हणजेच अर्जुन विषाद योग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 27. श्लोक पाहूयात. श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान् बन्धूनवस्थितान् बंधूनवस्थितान्. श्लोकाचा अर्थ पाहूयात. श्वशुरान म्हणजे सासरे, सुहृद म्हणजे हितचिंतक, च म्हणजे सुद्धा, एव म्हणजे निश्चित, सेनयो म्हणजे सैन्यामध्ये, उभयो म्हणजे दोन्ही पक्षांमधील, अपि म्हणजे सहित, तान म्हणजे त्या सर्वांना, समीक्ष्य म्हणजे पाहून, स म्हणजे तो, कौंतेय म्हणजे कुंतीपुत्र अर्जुन, सर्वान म्हणजे सर्व प्रकारच्या, बंधून म्हणजे नातेवाईकांना, अवस्थितान म्हणजे उभे असलेल्या. आणि श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे, तेथे असलेल्या त्या सर्व बांधवांना आणि सासऱ्यांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला कुंतीपुत्र अर्जुन शोकाकुल होऊन असे म्हणाला. कौरवांच्या सैन्यात कोण आहे आणि आपल्या सैन्यात कोण आहे हे अर्जुनाला माहीत होते. नंतर अर्जुनाने पाहिले की द्रुपद, शैब्य आदी सासरे, सात्यकी, कृतवर्मासारखे सुहृद हितचिंतक आहेत. जेव्हा अर्जुनाने सर्व प्रकारच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो करुणेने व्याकुळ झाला आणि बोलू लागला. समापन प्रार्थना. योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.